संसारामध्ये मनुष्याला मिळणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला मुख्य कारण प्रारब्ध आहे आणि त्या प्रारब्धाचे अनुकूल प्रयत्न केले की माणसाला व्यवहारिक गोष्टी मिळतात. खरं तर आधुनिक काळामध्ये पूर्वीच्या लोकांकडे जी काही मुबलकता होती त्यापेक्षा खूप अधिक मुबलकता आहे. आजच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य मनुष्यसुद्धा इतक्या चांगल्या प्रकारचं जीवन जगतो की पूर्वीच्या काळातला राजा येतोय तशा प्रकारचं जीवन जगत नसेल. पूर्वीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर राजाची जीवनशैली, त्याच्याकडे असलेली अनुकूलता, त्याच्याकडे असलेले साधन असून काय, राजा जर फिरायला निघाला तर रथामध्ये फिरायला निघायचा. पण आजचा सामान्य मनुष्य सुद्धा आकाशामध्ये विमानामध्ये बसून प्रवास करू शकतो. अर्थात आजच्या काळामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये मनुष्य समृद्ध झालाय. अन्नाच्या बाबतीमध्ये तो समृद्ध झालाय, कपड्यांच्या बाबतीमध्ये तो समृद्ध झालाय, घरांच्या बाबतीमध्ये तो समृद्ध झालाय. किती समृद्धी! तसं जर पाहिलं तर पूर्वीच्या काळातल्या लोकांना घरांना राहण्यासाठी झोपड्या असायच्यात. आजच्या माणसाकडे बंगला नाही, बंगले आहेत. माणसांना घरं नाही, घरांना माणसं भेटत नाहीये. इतकी अनुकूलता. कपड्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक दिवसाचा वेगळा ड्रेस, वेगळे कपडे. खाण्यासाठी काय काय खावं असा प्रश्न पडावा, इतकी अनुकूलता आली आहे. पण त्यातला एक थोडासा बारकावा आणि गुह्य भाग सांगतोय. आधुनिक काळामध्ये माणसाला अनेक सुविधा मिळाल्या, अनेक साधनं मिळालेत आणि या मुबलकतेमुळं सुद्धा मनुष्य हळूहळू निष्क्रियतेकडे चालला, अपंगत्वाकडे चालला आणि अनारोग्याकडे चालला, अर्थात रोगीपणाकडे चालला आहे. बघा ना, पूर्वीच्या काळाची माणसं चालायचेत आणि त्याच्यामुळं आयुष्यभर निरोगी असायचेत. आता माणसाकडं गाडी आहे. या पुणे मुंबई परिसरामध्ये घराच्या बाहेर जरी निघायचं तरी कॅब बुक करायची आणि तो ड्रायव्हर जर काही लांब थांबला तर त्याला सांगायचं नाही नाही माझ्या दारापर्यंत यायला पाहिजे. वरच्या बिल्डिंगवर जायचं तर आता पायी जायचं नाही, लिफ्टनीच जायचं. किती किती सुविधा हो. पूर्वीच्या काळामध्ये जर घरामधला पंखा लावायचा तर उठून बटन दाबावं लागायचं. आता बटन दाबावं लागत नाही. आता रिमोट दाबला की फॅन चालू होतो. नवे नवे काही काही घरामध्ये टाळी वाजवली की फॅन चालू होतो. नवे नवे इतकी साधनांची अनुकूलता त्या फॅनकडे नुसतं पाहिलं तरी चालू होतो. याचा अर्थ काय? माणसं साधनयुक्त झालेत. इतकी अनुकूलता, इतकी अनुकूलता, पण त्या अनुकूलतेनं मनुष्य निष्क्रिय बनत चालला. अरे किमान पंखा लावण्यासाठी उठत होता तेवढा व्यायाम तरी होत होता. आता तोही व्यायाम होईना. चालत असताना या घरापासून त्या घरापर्यंत जात असताना चालण्याचा व्यायाम व्हायचा. आता चालत नाही माणसं, म्हणून आता स्वतःच पर्वतासारखे फिरतात. साधनाने अपंग होत चालले माणसं. मी एक गोष्ट ऐकली होती घडलेली. एक श्रीमंत बाई एका गावाहून दुसऱ्या गावाला गेली. काही सामान सुद्धा होतं, भरपूर सामान होतं. आणि मग ते सामान उतरवण्यासाठी ज्या गावी ते गेले त्या घरातले काही चाकर आलेत आणि ते सामान न्यायला लागलेत. सगळं सामान वाहून झालं आणि त्या बाईचा 14-15 वर्षाचा मुलगा होता. तो मुलगा बसलेला. आता तो मुलगासुद्धा जो होता ना त्याचे गाल एवढे मोठमोठाले. 14-15 वर्षाचा होता परंतु त्याचे पाय एवढे मोठमोठाले, चालतच नव्हता. तेव्हा त्या मेम साहेबने सांगितलं जा आणि त्या माझ्या बाळाला घेऊन या. ते म्हटले त्याला चालता येत नाही का? म्हणजे तो चालायला का गरीब आहे का? गरिबाने चालायचं असतं, श्रीमंताने चालायचं नसतं. त्याचा परिणाम असा झाला की माणसं हळूहळू अपंगत्वाकडे चालले आहे. शरीराचा जेवढा आपण खर्च करू, शरीराला जेवढा आपण मेहनत देऊ, शरीराकडून जेवढं आपण काम करून घेऊ जास्तीत जास्त,
तेवढी जास्तीत जास्त आरोग्य टिकत असतं. अर्थात आपण हे सगळं बोलतो की आजच्या काळामध्ये साधनाची अनुकूलता झाली आहे, सगळं काही मिळालं माणसाला. पूर्वीच्या काळामध्ये माणसांना भरपूर कपडे नसायचेत. पूर्वीचे लोक सांगायचेत, अहो आम्हाला एकच सदरा असायचा, तो सदरात घालायचा, तोच धुवायचा, तोच घालायचा परत परत. एखाद्या पाहुण्याच्या गावाला जर जायचं असेल तर वडीलधारी माणसं सांगतात, काय करायचं, तो सदरा धुवायचा, सदरा धुतल्यानंतर पाहुण्याच्या गावाला निघालं की तो सदरा डोक्यावर घ्यायचा असा, आणि तो डोक्यावरच वाळवायचा, आणि त्या पाहुण्यांचं गाव जवळ आला की तो सदरा घालून घ्यायचा. एकच सदरा. पण त्या पाहुण्यांकडे गेल्यानंतर जो सन्मान मिळायचा, एकमेकांशी जे बोलणं व्हायचं, मन भरून बोलणं व्हायचं, आनंद वाटायचा. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये जर एखादा पाहुणा आला आणि त्या पाहुण्यासोबत जर घरचा यजमान मनुष्य जेवायला जर बसला तर किती प्रतिकूलता होते. जुने लोक असं सांगतात की पाहुणा आला ना त्यालाच फक्त चपाती वाढायची आणि घरच्या माणसाला भाकरी वाढायची. पण ती भाकरी वाढत असताना त्या भाकरीवर चपाती ठेवायची. घरच्या माणसाने अशा कसरतीने ती खायची, वरची चपाती तशीच राहू द्यायची आणि खालची भाकरी काढून खायची. खाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रतिकूलता. राहण्याच्या बाबतीमध्ये झोपड्या होत्या. अर्थात आजच्या काळामध्ये वस्तू वाढल्यात, पण शहाण्या माणसांना जर विचारलं का हो आजचा काळ चांगला का पूर्वीचा काळ चांगला होता, तर माणसं सहजच म्हणतात, महाराज पूर्वीचा काळ खूप चांगला होता. आवाज सगळं आहे, पण सगळं जरी असलं तरी हे सगळं काही असून सुद्धा समाधान नाही आहे. ज्या घरांमध्ये भरपूर कपडे आहेत, डॉक्टरने सांगितलं तर तुम्ही कपडे जास्त घालायचे नाही, कारण तुम्हाला ॲलर्जी झाली कपड्यांची, आता कायम लुंगीवर राहायचं. ज्यांच्याकडे भरपूर घरं आहेत, मोठाले बंगले आहेत, ते बंगले सुद्धा समाधान देत नाही. का बरं? आपला बंगला जोपर्यंत मोठा आहे तोपर्यंत समाधान, पण त्या बंगल्यापेक्षा दुसऱ्याचा बंगला मोठा झाला की समाधान बिघडलं. कीर्तनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागामध्ये जायला भेटतं. एका कीर्तनाला असाच जाण्याचा प्रसंग आला. ज्यांच्याकडं थांबलो होतो त्यांनी खूप मोठा बंगला बांधला आणि नंतर म्हटले, महाराज या घराला नावच ठेवलंय मी सदाचार. मी मनातल्या मनात म्हटलं, पैसा सगळा भ्रष्टाचाराचा, घराला नाव सदाचार. छान आहे, ठीक आहे. आणि मग त्यांनी ते सगळं घर दाखवायला सुरुवात केली. हे बघा, सुरुवातच तुम्हाला दाखवतो म्हटले संडासपासून. घरामधलं त्याने बाथरूम दाखवलं, संडास दाखवले, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचं किचन रूम, घर सगळा बंगला दाखवला. आणि म्हटलं, महाराज आता स्वप्नपूर्ती झाली, आता कशाची म्हणून इच्छा राहिली नाही, आनंद आहे. मी मनातल्या मनात असं म्हटलं की आता कायम असं राहा फक्त. त्या वर्षीचं कीर्तन झालं, त्यांचा निरोप घेतला आणि परत आलो. योगायोगाने दुसऱ्या वर्षी त्याच गावामध्ये परत कीर्तनासाठी जावं लागलं. आणि यांची आणि माझी सलगी झाल्यामुळं त्या श्रीमंत माणसांच्या घरीच मी गेलो. त्यांच्या त्या बंगल्यामध्ये ते बसलेले होते, पण त्यांचा चेहरा काही उदास दिसला. मी त्यांना विचारलं, तब्येत बरी नाही का? ते म्हणले, छान आहे. मला घरामध्ये काय बिघडलं का? म्हणले, सगळं बरं आहे. म्हणलं, गेल्या वर्षी तर तुम्ही अतिशय प्रसन्न होते, तुमचा चेहरा उदास का? ते म्हणले, महाराज खरं सांगू का, थोडं गुपचीत सांगतो. गेल्या वर्षी जेव्हा आपण एवढा मोठा बंगला बांधला ना, तेव्हा आपल्या आजूबाजूला सगळे छोटे छोटे घरं होते. आता यावर्षी आपल्यापेक्षा मोठे बंगले बाजूला झालेत. काय करावं या दुःखाला आता? म्हणलं, खरं सांगू का तुम्हाला? ते म्हणले, सांगा ना. म्हटलं, तुम्हाला आनंद तुमच्या मोठ्या बंगल्याचा नव्हता, आपल्या आजूबाजूला छोटे छोटे घरं होते त्याचा तुम्हाला आनंद होता, त्याचं तुम्हाला समाधान होतं. आणि इतरांच्या दुःखावर स्वतः आनंदी होणारी माणसं कायम समाधानी नाही राहू शकत. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर काय काय खावं असं झालंय आज. माणसं प्रयत्न करतात,
मिळवतात, भरपूर पदार्थ घरामध्ये येतात, गोडधोड सगळं येतं, पण डॉक्टर त्यांना सांगतो की हे बघा, आता तुमच्या शरीरामध्ये साखर वाढली, आता बाहेरून घेण्याची गरज नाहीये. घरामध्ये सगळं काही आहे, दूध आहे, साखर आहे, गोडधोड पदार्थ आहे, पदार्थांची कमी नाहीये. परंतु सकाळ झाली की डॉक्टर त्यांना तपासण्यासाठी येतो आणि डॉक्टर सांगतो हे बघा, तुम्हाला साखर चालणार नाही, तुम्हाला जामून चालणार नाही, तुम्हाला दूध चालणार नाही, तुम्हाला तूप चालणार नाही. तो समृद्ध श्रीमंत मनुष्य तोंड असं किलवाणी करतो आणि डॉक्टर साहेबांना सांगतो, डॉक्टर साहेब याच्यातलं थोडंसं जर चाललं तर, म्हणजे मग तुम्ही चालणार नाही. एकतर हे सगळे पदार्थ चालू द्या, नाही तर तुम्ही चला. आपण बोलून गेलो की घर भरलं तोंड धरलं असं झालंय. आजच्या काळामध्ये अन्नधान्य आहे, राहायला बंगले आहेत, घालायला भरपूर कपडे, इतके कपडे की त्याला जाळता येईल एवढे कपडे. पूर्वीच्या काळामध्ये हे सगळं नाही. पण हे सगळं जरी नसलं तरी माणसं काही अंशाने समाधानी होत आहे. या सगळ्या बोलण्याचा अर्थ काय? जे जे माणसं फक्त पदार्थाच्या माध्यमातून सुखी व्हायला निघाले, समाधानी व्हायला निघाले, समाधान त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा आलं नाही. मला एक नकारात्मक विचार आपल्या पुढे द्यायचा नाहीये. मुळामध्ये आपल्याला प्रेमाचं रसमय चिंतन करायचं आहे, पण त्याच्या अगोदरची भूमिका आपल्याला पाहिजे की ज्या वस्तूंच्या माध्यमातून माणसं समाधान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात, त्या वस्तूंनी नाही मिळत समाधान. किंबहुना आजच्या काळामध्ये आपण या पदार्थांच्या माध्यमातून सुख प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतोय, समाधान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतोय असं नाही. अनादिकालापासून हा प्रयत्न चाललाय. भागवतामध्ये 2 वंशांचं वर्णन केलं. एक चंद्रवंश आहे आणि एक सूर्यवंश आहे. सूर्यवंशामध्ये रामचंद्र भगवंत प्रगट झाले आणि चंद्रवंशामध्ये श्रीकृष्ण भगवंत प्रगट झालेत. ज्या वंशामध्ये श्रीरामचंद्र प्रभू आले तो आपण पाहिला की सूर्यवंश आहे, आणि ज्या वंशामध्ये श्रीकृष्ण भगवंत आले तो वंश चंद्रवंश आहे. या चंद्रवंशामध्ये वेगवेगळे महापुरुष झालेत. खरं तर चंद्रवंश असल्यामुळे या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आणि जीवनामध्ये थोडीशी रसाकडे प्रवृत्ती होत आहे. म्हणून चंद्रवंशामध्ये झालेले जे राजे आहेत, या राजांचं चरित्र थोडंसं आपण जर पाहिलं तर ते थोडंसं ढिल्लं आहे. आचाराच्या बाबतीमध्ये ते थोडंसं ढिल्लं आहे. या चंद्रवंशामध्ये अनेक राजे झालेत. यामध्ये एक अतिशय प्रसिद्ध राजा झाला, त्याचं नाव ययाती. ययाती म्हणजे या संपूर्ण पृथ्वीचा राजा, समुद्र वलयांकित त्याचं राज्य आहे. कशाची म्हणून कमी नाही. अन्नधान्य, संपत्ती, सौंदर्य, काही म्हणून कमी नाहीये त्याला. एक दिवस शिकार करत असताना भागवतामध्ये खूप मोठे विस्ताराने त्याची कथा आली आहे. आपल्याला फक्त या संदर्भासाठी बघायचं की पदार्थांनी समाधान प्राप्त करून घेण्यासाठी निघालेले माणसं, त्यांचे उद्गार आणि त्यांचा संदेश आपल्यासाठी काय आहे. अर्थात केवळ पदार्थांनी समृद्ध होण्यासाठी निघालेल्या व्यक्तींसाठी घडलेले ते आदर्श चरित्र आहेत. त्यांनी आम्हाला संदेश दिला की पदार्थांच्या माध्यमातून, वस्तूंच्या माध्यमातून, संपन्नतेच्या माध्यमातून आम्ही समाधान प्राप्त करून घेण्यासाठी निघालो, पण आमचा अनुभव काय तो तुम्हाला सांगतो. ययाती राजा एक दिवस शिकार करण्यासाठी निघाला. त्या हिमालयाच्या गिरीकंदरामध्ये शिकार करत असताना एक प्रसंग तिथं घडला होता. शुक्राचार्यांची मुलगी देवयानी, की जे राक्षसांचे गुरु आहेत, आणि तिची मैत्रीण शर्मिष्ठा स्नान करण्यासाठी गेले. विस्तारणी कथा आहे. स्नान करत असताना ज्या सरोवरामध्ये स्नान करत होते, कुणीतरी बाहेरचा व्यक्ती आला आणि त्यामुळे गडबडून ह्या मुली बाहेर आल्या. काठावर आल्यानंतर राजाच्या मुलीचे कपडे देवयानीने घातले.
म्हणजे शर्मिष्ठाचे कपडे देवयानीने घातले आणि देवयानीचे कपडे शर्मिष्ठेने घातले आणि दोघीमध्ये भयंकर असं भांडण झालं. किती भांडण. देवयानी म्हणायला लागले, राक्षसाची मुलगी तू आणि आमच्यासारख्या ऋषींच्या मुलींचे कपडे घालण्याची हिंमत कशी तुझी झाली. आता स्त्रियांचेच भांडणं ते. शर्मिष्ठा असं म्हणायला लागल्या का आमच्या अन्नावर जगताय, आमच्या पैशाचे कपडे घालताय ना आमच्याशीच मगरुरी करताय. दोघीमध्ये भांडणं झालेत आणि भांडणं करता करता शर्मिष्ठेनं देवयानीला विहिरीमध्ये ढकलून दिलं. शर्मिष्ठ निघून गेले. इकडे ययाती राजा या अरण्यामध्ये आल्यानंतर त्याने पाहिलं की कुणीतरी आवाज देत आहे, मदतीसाठी आवाज देत आहे. हा अतिशय राजबिंडा राजकुमार त्या विहिरीजवळ आला आणि त्याने पाहिलं एक सुंदर युवती या कोरड्या विहिरीमध्ये पडलेली आहे, परंतु त्याच्या अंगावर वस्त्र नाही आहे. आणि आपला रुमाल त्याच्याकडे फेकलाय. आपल्या रज्जा रक्षण करून ही मुलगी जेव्हा बाहेर आली तेव्हा ययातींना म्हणायला लागले, तुम्ही मला पाहिलंय, ज्या अवस्थेमध्ये पाहिलंय, आता मी दुसऱ्यासोबत विवाह करू शकत नाही, आपण माझ्याशी विवाह करावा. ही ब्राह्मण कन्या आहे, ययाती क्षत्रिय आहे. दोघांमध्ये विवाह संपन्न झाला. दोघांचा विवाह संपन्न झाला थाटामाटामध्ये. ययातीनं विचारलं काय पाहिजे तुम्हाला. म्हटले काय पाहिजे, एवढी सुंदर कन्या दिली मला, काय नको. परंतु शुक्राचार्याने सांगितलं की देवयानीला सांगितलं की तुझ्या बरोबर काही तुला मैत्रीने घेऊन जायचे असेल तर घेऊन जा. परंतु शर्मिष्ठेनं मला विहिरीमध्ये ढकलून दिलं होतं, त्याची सल हृदयामध्ये होती. तिने सांगितलं हो एक काम करा, ही शर्मिष्ठा मला दासी म्हणून द्या. बघा हृदयामध्ये असलेला द्वेषाची भावना, ही राजाची मुलगी जरी असली तरी मला दासी म्हणून द्या. बऱ्याच वेळा या जगामध्ये अनेक स्त्रिया ज्या दुःखी आहेत ना, त्या स्त्रियांच्या दुःखाला कारण पुरुष नाही, बरेच वेळा स्त्रियाच्या दुःखाला कारण स्त्रियाच आहेत. म्हणून एका स्त्रीनं जरी दुसऱ्या स्त्रीचा विचार केला तरी या जगातले 90% दुःख बंद होऊन जातील. या जगातले 90% दुःख संपून जातील. एका घरी जाण्याचा प्रसंग आला. एक आजीबाई होती आणि त्या आजीबाईला विचारलं, आजीबाई बरे आहात ना. म्हटले महाराज कसलं बरं. म्हटलं काय झालं. म्हटले यावर्षी मुलाचं लग्न झालं. म्हटलं मग आनंद वाटायला पाहिजे ना. म्हटले काय आनंद. सून जी आली आहे ना तिनं बैल करून टाकलंय माझ्या मुलाला. बैल. उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो, माझं काही ऐकत नाही. म्हटलं गेल्या वर्षी मुलीचं लग्न झालं होतं, जावयाच्या बाबतीमध्ये कसा. म्हणजे जावय किती बाई गुणाचा माझा, माझ्या मुलीच्या शब्दाच्या बाहेर नाही बरं का महाराज. मुलगी जसं म्हणेल तसंच ऐकतो. मुलीनं सांगितलं मागे का आईवडिलांना घराच्या बाहेर काढून दे, काढून दिलं तिनं. म्हणलं आजीबाई असा भेदभाव कसा हो. मुलगी सासू सासऱ्यांसोबत नीट वागली नाही आणि मुलगा तुमच्या जावई तुमच्या मुलीचा ऐकतो तर तो चांगला आहे, आणि मुलगा सुनबाईचा ऐकतो तर तो बैल झालाय. पाहत असताना समानतेनं थोडंसं पाहायला पाहिजे ना. शर्मिष्ठा आणि देवयानी ययातीच्या नगरामध्ये आलेत. देवयानी हिच्यापासून 2 मुलं झालेत. एकचं नाव यदू आणि दुसऱ्याचं नाव तर्वसू. यदू वंशामध्ये तर श्रीकृष्ण भगवंत आलेत, परंतु एक दिवस अनावधानाने अशोकवनामध्ये जाऊन ययाती राजा शर्मिष्ठेवरही आकृष्ट झालेत. आणि शर्मिष्ठेला सुद्धा ययाती राजापासून दिवस गेले. हे देवयानीला जेव्हा कळालं तेव्हा ती रडत रडत शुक्राचार्यांकडे गेले. शुक्राचार्य आलेत आणि आल्यानंतर ययातीला सांगितलं, हे बघ मी तुला सांगितलं होतं की माझ्या मुलीला सोडून दुसऱ्याचा विचार करायचा नाही, तो केलाय. हातामध्ये त्यांनी पाणी घेतलं आणि ते पाणी अभिमंत्रून ययातीच्या अंगावर टाकलं
ज्या तारुण्याने तू लालायित झाला ना या शर्मिष्ठेकडे, तुला मी शाप देतो की तू म्हातारा होशील. शुक्राचार्यांच्या त्या शापाने ययाती पाहता 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 काळे केस पांढरे झाले. टवटवीत असलेला त्याचा देह त्याच्यावर सुरकुत्या पडल्या. राजबिंडा असलेला तो पुरुष त्याचं कुंभड निघालं. एवढा देहाला जपलेला किती त्याला दुःख झालं असेल. शुक्राचार्य निघून गेलेत. देवयानीला त्यांनी सांगितलं, अगं मी म्हातारे झालोय, परंतु तुम्ही तरुण आहात ना. शुक्राचार्यांना परत बोलवून घेतलं आणि प्रार्थना केली, महाराज अहो मला म्हातारा करून तुमच्याच पुरींना तुम्ही दुःखामध्ये टाकलाय, काहीतरी उपाय सांगा. शुक्राचार्याने सांगितलं, एक उपाय आहे. आजच्या काळामध्ये जसं एकाची किडनी दुसऱ्याला दिल्या जाते, एकाचं लिव्हर दुसऱ्याला दिल्या जातं, असे एकाचे अवयव दुसऱ्याला दिल्या जातात ना, तसं त्या अध्यात्म प्रधान काळामध्ये एकाचं आयुष्य दुसऱ्याला देण्याची योजना होते, एकाचं तारुण्य दुसऱ्याला देण्याची योजना होते. शुक्राचार्याने सांगितलं, तुझे 5 मुलं आहेत, या 5 मुलातील एकाही मुलाने जर तुला तारुण्य दिलं तर त्या तारुण्याच्या माध्यमातून तू उपभोग घेऊ शकतो. ययातीनं यदूला विचारलं, बाळा तुझं तारुण्य देतोस का? वडिलांना म्हणला, तात अहो तुम्ही सगळं संसार पाहिला, आमच्या तारुण्याला आता सुरुवात झाली आहे, तुम्ही सगळं भोगून बसलाय आणि परत आमचं तारुण्य मागता, लाज वाटत नाही का तुम्हाला? शास्त्रामध्ये वचन आहे, कामातुराणाम भयम लज्जा. एकदा हृदयामध्ये काम निर्माण झाला की त्याला भयही वाटत नाही, लाजही वाटत नाही. सगळ्या मुलांना त्यांनी तारुण्य मागितलं परंतु कुणी दिलं नाही. परंतु शर्मिष्ठीचा मुलगा होता पुरु, की ज्या वंशामध्ये पांडव आले आहेत, त्या पुरुला विचारलं, बाळा देहाने मी म्हातारा झालोय पण आतमध्ये असमाधान आहे, अजूनही तृप्ती नाही आहे, सगळे इंद्रिय खवळलेले आहेत, तुझं तारुण्य देतो का? काही वर्षापर्यंत तुझं तारुण्य घेऊन मी उपभोग घेईल, समाधानी होईल आणि तुझं तारुण्य तुला देऊन टाकेल. मुलगा अतिशय आज्ञाधारी होता. पुरुष म्हटलं, दादा या देहाला तुम्ही जर जन्म दिला असेल तर माझ्या सगळ्यावर तुमचा अधिकार आहे, घेऊन टाका तारुण्य. पुरुचं तारुण्य ययातीने घेतलं आणि मुलाचं तारुण्य घेऊन या दोन्हीही शर्मिष्ठा आणि देवयानी या दोन्हीही राण्यांचा हजारो वर्षापर्यंत उपभोग घेतला, अनेक पदार्थांचा उपभोग घेतला. परंतु बराच काळ पुढे गेल्यानंतर ययातींच्या अशा लक्षात आलं की दिवसांदिवस हे पदार्थ सेवन करतोय परंतु तृप्ती नाही, अतृप्ती वाढत चालली आहे. आणि मग जेव्हा त्याला विवेक निर्माण झाला, विचार निर्माण झाला, त्याने सगळ्या जगाला संदेश दिला. काय संदेश दिला? यत् पृथिव्यां बृहियवं हिरण्यं पशवश्रियाः न दुयन्ति मनः प्रीतिं पुंसः कामः तस्य ते. पृथ्वीवर जेवढं अन्नधान्य आहे, जेवढं सोनं आहे, जेवढे पशुपक्षी आहे, जेवढ्या स्त्रिया आहेत, हे सगळं एकाच माणसाला जरी मिळालं तरी कामाने आक्रांत झालेल्या मनुष्याच्या हृदयाची शांती नाही होऊ शकत. पुढे तो असा म्हणतोय, न जातु काम कामानाम उपभोगे न शाम्यती हविषा कृष्णवर्तमेव भूय एवाभिवर्धते. कामनांची तृप्ती करत असताना कामना पूर्ण होत नाही, अजून वाढत जातात. ययाती सांगतो की अग्नी लागलेला असावा आणि त्या अग्नीला विझवण्यासाठी त्याच्यामध्ये घृत टाकलं, म्हणजे काय टाकलं? तूप टाकलं, तर तो अग्नी विझत नाही, अग्नी भडकत जातो. तसं नुसतं पदार्थाच्या माध्यमातून, वस्तूंच्या माध्यमातून, सौंदर्याच्या माध्यमातून तृप्त व्हायला निघालेले माणसं तृप्त नाही, अजून असमाधानी झालेत.
विषय सेविता कोण तृप्त झाला, 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 इंधने नेमाला अग्नि कोठे, न जातु कामानाम उपभोगेन शम्यते, न जातु कामः कामानाम उपभोगेन शम्यते, हविषा कृष्णमर्तमेव भूय एवाभिवर्धते. या श्लोकाचा शब्दशः मराठीतला हा अनुवाद आहे. म्हणून तुका जरी सहज बोले वाणी तया घरी वेदांत वाहे पाणे. महाराजांच्या सहज वाणीमधून मराठी भाषेमधून शास्त्राचे गुह्यातील गुह्य असे अर्थ सहर प्रगट होतात. महाराज बोलताय, विषय सेविता कोण तृप्त झाला, शब्द स्पर्श रूप रस गंध याच्या माध्यमातून कोण तृप्त झाला. इंधने निमाला अग्नि कोठे, अग्नि कोठे, अग्नि कोठे, गबद गपद निद गबद निद द निद इंधने निमाला, इंधने इंधने निमाला अग्नि कोठे, इंधने निमाला, इंधने निमाला, इंधने निमाला, इंधने निवाला अग्नि कोठे. तुकाराम महाराज असं म्हणतात की विषय सेवन करून आणि कुणाला तृप्ती मिळाली, कोणी कोणी तृप्त झालं नाही. अर्थात पदार्थांच्या माध्यमातून केवळ तृप्ती प्राप्त करून घेण्यासाठी निघालेले माणसं असमाधानाकडे जातात. इथं फक्त वस्तूंची किंमत वाढली आहे, वस्तूंचं महत्त्व वाढलंय. एकमेकावर असलेलं जे प्रेम आहे ते वस्तूंमुळं, वस्तू मिळाल्या नाही तर प्रेम नाही. किंबहुना जिवंत प्रेम हरपत चाललाय. आणि त्यामुळं सगळं काही असून सुद्धा माणसं समाधानापर्यंत जायना. बरेच माणसं आपल्या कामासाठी व्यवसायासाठी बाहेर गेले आणि कामाची वेळ संपली आणि घरी निघाले की त्यांचे पाय घुटमळतात, घरी जात नाही. त्यांनी विचारलं, का हो घरी का जात नाही तुम्ही, पाय का घुटमळताय तुमचे, घर आहे तुमचं. कारण सगळ्या ठिकाणी श्रम झाला तर विश्रांतीसाठी माणसं घरी जातात आणि घरी जर विश्रांती मिळत नसेल तर आता जाणार कुठं. घरी का जात नाही तुम्ही, म्हटलं घरी जाऊन तरी काय होणार आहे. बायकोला सगळ्या सुविधा मिळून दिल्यात, सगळे तिच्याकडे,
पण मी घरी जाण्याच्या अगोदर ती बाहेर कुठं तरी निघून गेलेली असते, नाहीतर झोपून तरी राहिलेली असते. माझ्या रूममध्ये तिनं जेवण आणून ठेवलेलं असतं, एकट्याने जेवायचं, एकट्याने झोपायचं. त्यापेक्षा घरी गेल्यापेक्षा असं वाटतं की हॉटेलमध्ये जेवावं. किमान इथं असलेले वेटर सर सर तरी म्हणतात खोटं खोटं, आजूबाजूला माणसं तरी असतात, बरं वाटतं थोडंसं. अर्थात वस्तू मिळाल्या, पण जो हृदयाचा जिव्हाळा आहे, तो हृदयाचा जिव्हाळा हरवला, वस्तूने कसं समाधान मिळवायचं? एका अधिकाऱ्याने आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये इतके कष्ट केले की आपलं सगळं जीवन संसारासाठी लावून दिलं. कुठं करता कीर्तन असेल तर त्या कार्यक्रमाला गेला नाही, ते म्हणजे काय रिकामी माणसांचे काम आहेत. कुठं लग्न समारंभ असेल तर तिथं गेला नाही, म्हणजे तिथं गेलं तर माझी ड्युटी बुडेल. कुणाच्या सुखामध्ये नाही, कुणाच्या दुःखामध्ये नाही, कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाही, कुठं म्हणून गेला नाही. आयुष्यभर भरपूर कष्ट केले आणि कष्ट करून मुलांना शिकवलं, मुलांना चांगल्या नोकरी लावल्यात, सुना ज्या करून आणल्यात त्याही नोकरीवाल्या. मोठा बंगला बांधला, बंगल्याच्या बाजूला मोठं गार्डन केलं, सगळं काही मिळालं. आता जेव्हा त्याचा वृद्धापकाळ आला तेव्हा अशा व्यक्तीची आणि माझी भेट झाली. जेव्हा त्यांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा त्यांना विचारलं, बरे आहात ना तुम्ही? कारण संपूर्ण आयुष्यामध्ये आपण प्रयत्न केले आणि हे सगळं मिळवलं. म्हटलं बरं आहे, पण काही गुह्य गोष्टी आहे महाराज, या घरातल्या कौटुंबिक लोकांसोबत नाही सांगता येणार. असं कसं? तुमची माणसं आहेत नाही? म्हणजे एका घरामध्ये असून सुद्धा प्रत्येकाच्या मोबाईलला वेगळा कोड, याचा अर्थ काय? एका घरामध्ये राहून सुद्धा मन एक नाही. म्हणजे काही गोष्टी सांगायच्या तुम्हाला मला, परंतु थोडं आपण वेगळं जाऊया. आणि मग त्या गार्डनमध्ये, त्या उद्यानामध्ये आम्ही फिरत असताना मी विचारलं त्यांना, काय वेदना आहे आता? म्हटलं काय वेदना नाही. वेदना म्हणजे आता बाह्य गोष्टीच्या नाहीचे, कशाची म्हणून कमी नाही आहे, सगळं काय आहे आता. पण ज्या मुलांना शिकवलं, मोठं केलं, मोठे लग्न समारंभ करून घरामध्ये सून बाई आणल्यात, सगळं काही घरामध्ये आहे. पण परिस्थिती अशी झाली आहे महाराज आता की यांच्यासोबत जर बोलायचं, यांना आवाज दिला तर कोणी मला ओ देत नाही. माझ्यासोबत बोलण्यासाठी 2 मिनिटं त्यांना नाहीये. मी एकटाच आहे, भरपूर पेन्शन येतं, पैसे भरपूर आहे, पण हे जिवंत माणसं माझ्यासाठी बोलत नाही. अहो, यांच्यासाठी मी माझं सगळं आयुष्य लावून दिलं आणि मला असं वाटलं होतं की यांच्या माध्यमातून मी समाधानी होईल, सुखी होईल. ज्यांच्या आधारावर मी सगळं आयुष्य लावून दिलं, आज तेच माझं अस्तित्व मानायला तयार नाही आहे. काय करावं? कशी अवस्था झाली माझी. वावा पाटणकरांच्या 4 ओळी आहेत. दुनिया तुला विसरेल असं ते म्हणतात. ते म्हणतात की एका वृद्धाची व्यथा त्यांनी मांडली की पदार्थ आहे पण प्रेम करणारी माणसं नाहीये. होती अशी ही वेळ सारे, नम्र होती मज पुढे, झेलण्याला शब्द माझे, होती उभे मागे पुढे. आता कुठे तो काळ त्याची खूणही न राहिली, हसवे माझीच माझ्या काबूत नाही राहिली. शब्दांकडे लक्ष द्या. होती अशी ही वेळ सारे, नम्र होती मत पुढे. एक काळ असा होता की सगळे माझ्या पुढे नम्र होते. तुम्ही शब्द टाका ना, तो शब्द पूर्ण आम्ही करू. झेलण्याला शब्द माझे, होते उभे मागे पुढे. माझे शब्द झेलण्यासाठी माणसं मागे पुढे उभे होते. पण आता हातातला पैसा गेला, तारुण्य गेलं, आणि जे शब्द झेलणारे माणसं होते
आता त्या घरातल्याच माणसांना अनेक वेळा आवाज दिला तर ते ओ सुद्धा देत नाही. म्हणून आता कुठे तो काळ त्याची खूणही न राहिली, वाघासारखं आयुष्यभर जगलो मी, पण आसवे माझीच माझ्या काबूत नाही राहिली. वाटतं महाराष्ट्रामध्ये हे जे काय वाङ्मय निर्माण झालंय, या सगळ्या वाङ्मयाला सुद्धा आधार संत वाङ्मयाचा आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये जे काही निर्माण झालं ते निर्माण करण्याची सामुग्री तयार करून दिली संतांनी. महाराष्ट्राचं साहित्य, महाराष्ट्रातलं संगीत, महाराष्ट्राची संस्कृती वाढलीच मुळामध्ये संतांच्या माध्यमातून. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे अभिमानी आहोत, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला विचारांचा पाया जो निर्माण करून दिला तो संतांनी. कुठलाही साहित्यिक, कुठलंही गीत हे समोर आल्यानंतर याला आधार सापडतो संत वाङ्मयाचा. याला संतांच्या भाषेमध्ये कसं पाहता येईल? जोवरी चळण गा, चळण म्हणजे पैसा, तोवरी म्हणते माझा, माणिते लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळले आला बागुला जा, विपरीत कैसा झाला तोची देह नव्हे दुजा. अरे तोच ना मी, की माझ्या पुढे सगळे मागे फिरायचे, आज माझ्याशी ते माणसं बोलत नाही. का असं झालं असेल? ज्यांच्यासाठी हे सगळं आयुष्य मी लावून दिलं ते माणसं माझं अस्तित्व का स्वीकारित नसेल? मी त्यांना सांगितलं, खरं खरं सांगतो, तुमची मुलं प्रामाणिक आहेत. तुला कशी बरं? कारण ते मुलं लहान असताना त्यांनी पाहिलं की आपल्या वडिलांनी त्यांच्या तारुण्यामध्ये ना भजनाला वेळ दिला, ना सोयऱ्याधाऱ्यांना वेळ दिला, न कुणाच्या सुखदुःखाला वेळ दिला, फक्त आपलं काम करीत राहिले. ते मुलं ते शिकलेत की तरुण झाल्यानंतर आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना काही समजायचं नाही, फक्त आपण काम करायचं आणि पैसे कमवायचे. हे ते मुलं तुमच्याकडून शिकलेत. कारण त्या पैशाबरोबर त्यांना प्रेमाची विद्या तुम्ही दिली असते, स्नेहाची विद्या दिली असते, तर आज तुम्हाला रडावं लागलं नसतं. अर्थात या जगामध्ये केवळ पदार्थांनी आणि वस्तूंनी कोणही तृप्त होऊ शकत नाही. एक भिकारी रोज भीक मागायचा. येणारे जाणारे माणसं त्याच्या त्या पात्रामध्ये 1 रुपया 10 रुपया काय असेल ते टाकायचे. एक माणूस असा सकाळी सकाळी बाहेर निघाला आणि घरातून पॉकेट आणायचंच विसरून गेला. त्या भिकाऱ्याने त्याला भिक्षा मागितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे याला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही आहे. खूप मार्मिकता आहे प्रेमाची. तेव्हा मनुष्य सुहृदय होता, संवेदनशील होता, सेन्सिटिव्ह होता. त्याने विचार केला की या भिकाऱ्याला देण्यासाठी माझ्याकडे नाही आहे, पण एक तरी करूया ना, त्याचा हात हातात घेऊया. त्या भिकाऱ्याचा हात त्या सज्जन माणसाने हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेऊन सांगितलं, तू मला भिक्षा मागतोय पण तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही रे. भिकारी म्हटला, अहो पैसे देणारे भरपूर भेटतात, पण हातामध्ये हात घेणारे तुम्हीच भेटलेत. येणारे जाणारे पैसे देतात ना, पण हातामध्ये हात घेऊन स्नेह करणारे तुमच्यासारखे विरळच आहे. अहो पैसे भरपूर लोकांनी दिलेत, पण पैशाने तृप्त झाले नाही. तुम्ही जो हातामध्ये हात घेतला, तुम्ही प्रेमाने जवळ आलात ना, समाधान मिळालं, समाधान मिळालं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जगातल्या लोकांना म्हणतात, अरे समाधानासाठी जो मार्ग तुम्ही धरलाय ना, तो मार्गच मुळात चुकीचा आहे. आगा पश्चिम समुद्राची तटा, काय निघिजत आहे पूर्विलिया वाटा, काय कणू कांडता सुभटा, काय कोंडा कांडता सुभटा, कणू आतुडे. एका माणसाला जायचं होतं
समुद्राच्या पूर्व तटावर, आणि जी नाव निघाली पश्चिम तटेला तिच्यात बसलाय, कधी पोचशील? माऊली विचारताय, तृप्ती पाहिजे, समाधान पाहिजे. आणि ज्या पदार्थांमध्ये समाधान देण्याची दानत नाही, ज्या पदार्थामध्ये तृप्त करण्याची कुवत नाही, त्या पदार्थांना धारण केलंय. आणि मग विचारवंतांनी साधू संतांना विचारलं, प्रेम हवंय, समाधान हवंय, तृप्ती हवी आहे, काय करावं त्याच्यासाठी? त्याने सांगितलं, पदार्थातून तृप्ती भेटणार नाही. तृप्ती जर पाहायचं असेल, समाधान जर मिळवायचं असेल, तर त्याला एकच पर्याय आहे, केवळ आणि केवळ प्रेमाने प्राप्त होईल. आणि प्रेमानेच समाधानापर्यंत तुम्हाला जाता येईल. पण मग प्रश्न असा निर्माण होतोय, कशाला प्रेम म्हणतात? जे समाधानापर्यंत घेऊन जाणारं प्रेम आहे, असं प्रेम तुम्ही आम्हाला सांगा ना. त्या प्रेमाचाच विचार, शुद्धतम प्रेमाचा विचार, त्या शुद्धतम प्रेमाचं स्वरूप, याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पुरतं इथंच थांबूया. या आजच्या कथेचा आशय, तात्पर्य एवढाच आहे की जड वस्तू मनुष्याला आनंद देऊ शकत नाही. मनुष्याला समाधान, सुखापर्यंत नेणारं, जिवंत माणसाच्या हृदयातून प्रस्फुटित होणारं प्रेमच असतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. संत ज्ञानेश्वरांनी विठोबाला विश्वसौंदर्यांमधनं अनुभवलं. संत नामदेवांनी त्यांना प्रेमभाव म्हणून मानलं. तर संत तुकाराम महाराजांनी रंजल्या गांजल्यांचा साथी, त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढणारा एक सखा सोबती म्हणून अनुभवलं. या समाजाला कर्मठ व्यवस्थेपासून दूर नेण्यासाठी सखा श्रीकृष्णच श्री विठ्ठलाचं रूप धारण करून पंढरपुरामध्ये नांदतो आहे, असं मानलं जातं. याच विठुरायाच्या चरणी आपण सगळेजण नतमस्तक होऊयात आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत बघत रहा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.